कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान पथकाचे 10 थर. मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह. मुंबईच्या मानखुर्दमध्ये गोविंदाचा मृत्यू. दहीहंडीची दोर बांधत असताना गोविंदा खाली पडला. आतापर्यंत 30 गोविंदा जखमी, 15 गोविंदांना उपचार करून सोडलं. मुंबईत परिवर्तन अटळ आहे. वरळीतील परिवर्तन हंडी फोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विकासाचं लोणी मुंबईकरांनाच मिळणार असल्याचं सांगत केलं आश्वस्त. मुंबईच्या मागाठाण्यात गौतमी पाटीलचा धमाका. प्रकाश सुर्वेंच्या हंडीत गौतमी थिरकली. गौतमीसह गोविंदाही थिरकले. युतीचा विचार डोक्यातनं काढून टाका. जमलं तर केलं पाहिजे, नाहीतर सोडून दिलं पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. अजितदादा गावकीचा विचार करतात, मात्र भावकीला विसरले. रोहित पवारांचा अजितदादांना टोला. तर भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास. अजितदादांचा जोरदार पलटवार. केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष. राहुल गांधींच्या आरोपांवर आयोग काय उत्तर देणार? एकनाथ शिंदेंना लॉटरी नाही तर मटका लागला होता. मंत्री गणेश नाईकांनी केलेल्या वक्तव्यावरनं संजय राऊतांचा शिंदेंना खोचक टोला. लॉटरी लागली पण टिकवता आली नाही, नाईकांनी केली होती टीका. बीडच्या केजमधील मांजरा प्रकल्प 85% भरला. 4 दरवाजे उघडून विसर्ग. नदीकाठी सतर्कतेचा इशारा. नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा कहर. तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये शिरलं पावसाचं पाणी. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत. रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम. कुंडलिका आणि अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली. तर खेडमधील नारंगी आणि जगबुडी नदी इशारा पातळीच्या बाहेर. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. बेळगावहून मुंबईला निघालेल्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड. स्टार एअर विमानाच्या इंजिनमध्ये पेट्रोल गळती झाल्याने वैमानिकाने 15 मिनिटांमध्ये विमान बेळगावात परत उतरवलं.